नमस्कार मित्रांनो, आधुनिक काळामध्ये ज्या सध्याच्या पिढीतील लोकांनी ग्रामीण जीवन अनुभवलेले आहे, ज्या लोक खेड्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, जीवन जगलेले आहेत, जेव्हा जास्त पाणी नव्हतं, खेड्यापाड्यांमध्ये दिवसभर काही काम नसायचे, तेव्हा घरातील कर्ता माणूस, बाप नावाचा माणूस, वडीलधारी माणसं, आजोबा हे गावकडीच्या कडीला असणाऱ्या आमराईमध्ये आंब्याच्या झाडाखाली दिवसभर बसून वर्षभर लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असत त्या करत असत. त्यामध्ये जोते विणणे, मुंगसे विणणे, चराट, सोल, जनावरांना बांधण्यासाठी कहाणी, अशा पद्धतीने हे सर्व उन्हाळाभर गप्पा मारत मारत त्यांचं हे काम चालत असेल. मी जे माझ्या लहानपणी जे पाहिलेलं आहे ते या कवितेमध्ये व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. दिस येता उन्हाळ्याचे, दिस येता उन्हाळ्याचे, बाप होई जागा, आंबराईच्या सावलीत गुंफी दोरखंडाचा धागा. चराट कहाणी सोल, बापाची वळण्याची कला, जोत मुंगस्यातून बाप सजवितो बैलाला. आंबाडीच्या आंबाड्याला, आंबाडीच्या आंबाड्याला, बाप देई नवीन रूप, उघड्या संसाराची सल मनामध्ये खूप. उन्हाळीच्या झळईला, बाप पाठीवर घेई, उन्हाळीच्या झळईला, बाप पाठीवर घेई, निघालेल्या हाताच्या सालीला, बाप मनोमन सही. दुरडीच्या बुडाला, बाप शोधी भाकर, दुरडीच्या बुडाला, बाप शोधी भाकर, खाऊन आंब्याची कयेरी, बाप देई ढेकर, बाप देई ढेकर. धन्यवाद. तुम्ही जर अशा पद्धतीने तुमच्या लहानपणी ग्रामीण जीवन अनुभवलेलं असेल, पाहिलेलं असेल, तर नक्की कमेंट करा.